मोठी मातेचं ठिकाण माळी गल्लीमध्ये आमच्या राहत्या घरी मी आबा चौधरी माळी गल्ली शिरपूर आमच्या 7 ते 8 पिढ्यापासून मोठी मातेचा श्रावणी रोट उत्सव दरवर्षी होत असतो. जे आमच्या वडिलांना आजोबांनाही माहीत नाही की आमचा पुढे आई भगवतीच्या रोडचा पूजनचा श्रावणी कार्यक्रम गॅप पडला असेल. आई भगवतीचा चमत्कार साक्षात्कार असा आहे की जेवढेही लोक तिच्याकडे मागणी मागतात, अपेक्षा करतात, मानता मानतात, ती आई भगवती तिच्या साक्षात्काराने पूर्ण करते. तर दरवर्षी आम्ही श्रावणाचा पहिलाच रविवार कान्हेबाई मातेचे विधिवत शनिवारी सप्ताहपूजन, भाजी भाकरची रोट पूजल्यावर समधीरची पूजा होते, समधीर खोदला जातो. त्यानंतर आम्ही पारंपरिक पद्धतीने रास मोजून मुठा धरून रात्री जात्यावर रोट दळत असतो. म्युझिकल गाण्यांच्या माध्यमाने आम्ही जे गाणे निर्मित करीत असतो खानदेशी ग्रुपच्या चॅनलच्या माध्यमाने सगळ्या भाविकांना आम्ही दरवर्षी नवनवीन गीतांची निर्मिती देत असतो. त्या आनंदाने रोट दळले जातात. रविवारी सायंकाळी देवीची सगळी आरास वगैरे सजून मंडप सजून 7 वाजता स्थापना केली जाते आणि जे आपले भाऊबंदाचे नियमित नेमलेले रोट असतात त्याचं विधिवत पूजन होऊन महाआरती होते आणि रविवारी रात्री जागरण असतं. आई भगवती एकच रात्र येत असते पण महिन्याभर आपल्याला अतिशय रंगात रंगून घेते. सगळी साफसफाई, धुणं सगळ्या घराची रंगरंगोटी. ते एक रात्र जागरण करून सोमवारी सकाळी उठून आई भगवतीच्या नैवेद्य दिल्यावर मंडपातनं बाहेर घेऊन तिच्या सासरी जाण्याची तिची तयारी होत असते आणि तो एक नैराश्यजन्य, जसं आपल्या मुलीला आपण सासरी वाट लावणं, सासरीला तिला पोचवणं, ती जाते जेव्हा आपण भावनाविवश होतो तसे घरोघरी आमच्यासह सगळ्या भाविकांना तशी फिलिंग होते, तसं मनाला ते जाणवतं. अशा पद्धतीने आई भगवतीला नदीवर नगर प्रदक्षिणा करून विसर्जनासाठी आम्ही अरुणावती नदीला खडराव मंदिराच्या तटावर वाजत गाजत गाण्यांच्या आपल्या खानदेशी भाषेच्या गाण्याचा आनंद घेत 2 ते 3 तास ती मिरवणूक चालू असते. नदीवर हजारोच्या संख्येने महिला वर्ग, पुरुष वर्ग उपस्थित असतो. जो तो ज्याच्या घराच्या हिशोबाने आई भगवतीचं विसर्जन करून परतीला येत असतं. तो एक मनमोहक असा आई भगवतीचा वातावरणात श्रावणी पावसाच्या सरीमध्ये आठवणीस पात्र असा हा कार्यक्रम असतो. जय माता.